शेजाऱ्यानेच केली चिमुकलीची हत्या, घरातील पोत्यात बांधून ठेवला होता मृतदेह, 2 आरोपी अटकेत। दारव्हा तालुक्यातील बोथ येथील घटना। दारव्हा तालुक्यातील बोथ गावात बेपत्ता झालेल्या 7 वर्षीय चिमुकलीचा अखेर दुर्दैवी अंत झाल्याचे समोर आले असून तिचा मृतदेह शेजाऱ्याच्या घरात पोत्यात बांधून ठेवलेल्या अवस्थेत सापडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी चिमुकलीच्या हत्या प्रकरणातील 2 संशयितांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। बोथ येथील 7 वर्षीय चिमुकली शिवानी पंकज जाधव ही शुक्रवार 20 मार्च रोजी दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरातून अचानक बेपत्ता झाली। मुलगी दिसेनाशी झाल्याचे लक्षात येताच कुटुंबियांनी गावात व परिसरात शोधमोहीम सुरू केली, मात्र ती कुठेही आढळून न आल्याने कुटुंबियांनी तातडीने दारव्हा पोलीस स्टेशनला धाव घेत तक्रार दाखल केली। दरम्यान शिवानी बेपत्ता झाल्याची माहिती समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती, त्यामुळे गावकऱ्यांसह नातेवाईकांनीही शोधकार्याला वेग दिला होता। दारव्हा पोलिसांनी प्राथमिक तपास करताना कुटुंबियांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन खंडणीसाठी अपहरण झाल्याची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट केले। त्यानंतर पोलिसांनी गावाच्या आसपास सुमारे 3 किलोमीटर परिसरात कसून शोध घेतला, मात्र चिमुकलीचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही। शनिवारी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक, स्टेशनचे अधिकारी व पथक बोथ येथे दाखल झाले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली दारव्हा पोलीस तपासाची दिशा बदलत गावातील संशयित ठिकाणांची तपासणी सुरू केली। याच्या दरम्यान शिवानीच्या शेजारी राहणाऱ्या सोनू जाधव यांच्या घराची झडती पोलीस पथकाने घेतली, तेव्हा एका कोपऱ्यात ठेवलेल्या पोत्यात संशयास्पद वस्तू आढळून आली। पोते उघडून पाहिले असता त्यामध्ये शिवानीचा मृतदेह बांधून ठेवलेला असल्याचे समोर आले। हा प्रकार उघड होताच गावात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले। या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ सोनू जाधव व त्याचा भाऊ कैलास जाधव यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे। तसेच या गुन्ह्यात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात असून पोलिसांकडून त्यादृष्टीने तपास सुरू असून आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे। दरम्यान शिवानीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। मृत्यूचे नेमके कारण तसेच हत्या का करण्यात आली याचा उलगडा अद्याप झालेला नसून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत। या घटनेमुळे बोथ गावासह संपूर्ण दारव्हा तालुका हादरला असून नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण आहे। बातमी संकलन अमोल सांगाणी, राळेगाव, यवतमाळ। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।